हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार नव्हे तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं इंदापूरमध्ये वक्तव्य। 2.5 वर्ष राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार होतं। इंदापूरमधील सभेतून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर अजित पवार विकासासाठी भाजप सोबत आले, फडणवीसांचं वक्तव्य। आपण महायुतीचा धर्म पाळला तर समोरच्या लोकांनीही महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांसमोर हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। श्रीकांत शिंदेना उमेदवारी मिळणार, विरोधकांचे आरोप खोटे। श्रीकांत शिंदेना उमेदवारी न मिळाल्यास राजकीय संन्यास घेईन, शिवसेना नेते रामदास कदम यांचं वक्तव्य। छगन भुजबळ यांच्याकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरण्यास सुरुवात। 28 कोटींपैकी 6.5 कोटी रुपये कर्जाची परतफेड। भुजबळांकडून नाशिकमधून लोकसभा लढण्याचे संकेत। नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या उमेदवारीला भाजपच्या दिनकर पाटलांचा विरोध। दिनकर पाटील नाशिकमधून लढण्यासाठी इच्छुक। नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गाबाबत शिंदे गट आक्रमक। उमेदवारी जाहीर होण्याआधीच हेमंत गोडसेंकडून प्रचार सुरू, पूर्वतयारी महत्वाची, गोडसेंचं वक्तव्य। नाना पटोले एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात, हा असंवेदनशीलतेचा कहर। पटोलेंनी माफी मागावी, फडणवीसांचा ट्विट करत पटोलेंवर निशाणा। अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर, निवडणुकीतच व्हेंटिलेटर काढतील, नाना पटोलेंचं वक्तव्य वादात, भाजपचा हल्लाबोल। काँग्रेसच्या विशाल पाटील यांना महत्वाची भूमिका मिळेल, त्यांच्याबाबत एक प्रस्ताव दिल्लीला पाठवला, खासदार संजय राऊत यांची माहिती। आघाडी धर्म न पाळता सांगली, भिवंडीमध्ये उमेदवार जाहीर केले। वरिष्ठ नेते आघाडी धर्म पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार, नाना पटोलेंची नाराजी। भिवंडीमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरीचे संकेत। बाळामामा म्हात्रेंना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काँग्रेस नेते नाराज, दयानंद चोरघेंकडून अपक्ष लढण्याचे संकेत। माढ्याच्या जागेसाठी शरद पवारांकडून तिसऱ्या पर्यायाचा देखील विचार। धैर्यशील मोहिते, संजीवराजे निंबाळकर यांच्यासह अनिकेत देशमुखांच्या नावाची चाचपणी, सूत्रांची माहिती। वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये वंचितमध्ये प्रवेश। वसंत मोरे वंचितचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार। शिंदे गटाचे निम्मे आमदार ठाकरेंच्या संपर्कात, विजय वडेट्टीवार यांचा दावा। तर ना घर का ना घाट का अशी शिंदेंच्या खासदारांची अवस्था, वडेट्टीवारांचं वक्तव्य। महिला हक्क कार्यकर्त्या शोमा सेन यांना दिलासा। एल्गार परिषद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। वाधवान पिता पुत्राला पंजाब आणि महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर। ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्ह्यातही जामीन। गृहमंत्री अमित शहांचा उद्याचा विदर्भ दौरा पुढे ढकलला। प्रकृतीच्या कारणास्तव अमित शहांचा दौरा रद्द झाल्याची माहिती। काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक सुरू। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी उपस्थित। अमेठी आणि रायबरेली या जागांसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं आश्वासन, तर अग्निवीर योजना बंद करून जुन्या पद्धतीने सैन्य भरती करणार, काँग्रेसची घोषणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।